अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. चला सुरू करायचं. साताऱ्यात ते काय सापडत MD सुरू करू. काल मी एक एक्सपोर्टच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याजवळ MD ट्रकचा साठा मुंबई पोलिसांनी पकडल्याची माहिती आली होती आणि ती मी आपल्यासमोर मांडली. माझ्या माहितीप्रमाणे हे गाव माननीय आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं जे गाव आहे दरेगाव याच्या जवळ हे गाव आहे. माझ्या माहितीप्रमाणे, मला जास्त तिथला भूगोल माहिती नाही. आणि या ठिकाणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली. मुंबई पोलिसांना तिथं जाऊन तिथला फुगावा लागतो, पण सातारा पोलिसांनाही माहिती नव्हती. सगळ्यात मोठं तयार. आणि ही बातमी कळाली की या ठिकाणी मुंबई पोलीस ज्यावेळेस धाड टाकत होते, काही स्थानिक लोक आजूबाजूच्या गावातले या ठिकाणी त्यांनी या सरकारी कामात अडथळा आल्याची माहिती, परंतु पोलिसांनी अजून याविषयी कोणती कारवाई, कोणताही गुन्हा दाखल केला. जर स्थानिक लोक आणि त्याच्यात पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली दिसती. बंगालच्या लोकांना अटक केली. पश्चिम बंगालचे लोक काम करणारे तिथे, परंतु प्रत्यक्षात त्यांना कामाला आणणारे कोण आणि कामाला लावणारे कोण हा प्रश्न गृह खात्याला पडलेला नाही का? लेबर आहेत, लेबर कुठूनही येऊ शकतात, कुठूनही आणले जातात, त्यांना ठेवलं जातं. आता आमच्याकडे बिहारचे लोक असतील, ते असतात लेबर, तसे पश्चिम बंगालचे लेबर होते. परंतु यांना आणलं कोणी, यांना निमंत्रण कोणी दिलं इथं, यांना कामाला कोणी ठेवलं याच्याविषयी गृह खातं अजूनही दूर आहे असं वाटतं, किंवा कोणाला तरी लपवत आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या संदर्भात सरकारी कामात अडथळे आणणारे कोण, या बंगालच्या कामगारांना तिथं काम करण्यासाठी बोलवणारे कोण, आणि मुंबईच्या पोलिसांना साताऱ्याकडे जावं लागतं. मग साताऱ्याच्या पोलीस याला जबाबदार नाही का? हा एक प्रश्न मी आपल्या माध्यमातून सरकारला विचारू इच्छितो. गृह खातं माननीय देवेंद्रजींकडे आहे. देवेंद्रजी प्रामाणिकपणे याविषयी काम करतात असं मी म्हणेल. परंतु प्रामाणिकपणे जर काम करत असेल तर मग अशा पद्धतीनं काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न आपलं सरकार किंवा आपलं खातं का करतं, हा मला असं वाटतं आपल्या माध्यमातून मी सरकारला प्रश्न विचारतो. अशी माहिती आहे की प्रकाश शिंदे आहे, त्यांच्या रेड पडली त्याच्या जवळ हॉटेल आहे, तिथून सध्या हे जे कामगारांना जायचे, प्रकाश शिंदे हा कार्यकर्ता आहे. मी काय प्रकाश शिंदे यांना ओळखत नाही. फक्त माझं याच्यातलं एवढंच म्हणणं आहे की याच्यात सरकारी कामात अडथळा आणणारा कोण आणि बंगालचे लोक कामगार इथं कामाला आणणारी माणसं कोण, आणि पोलीस मुंबई पोलीस कारवाई करत असताना त्यांना थांबवणारी व्यक्ती कोण, याच्यावर गृह विभाग कारवाई करणार का, हा माझा प्रश्न आहे. दादा, पृथ्वीराज चव्हाण आहेत, देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार आहे. प्रधानी बदल चव्हाणांचा दावा आहे आणि असं म्हणतात इस्रायली शहरांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ आणि मोठे नेते आहेत. त्यांची माहिती पृथ्वीराज चव्हाण काही बोलतील अशातलं नेतृत्व नाही. परंतु एवढं काही होईल असं त्यांचं जे मत आहे, मग याच्याविषयी माझ्याकडे तरी कोणती माहिती नाही. जे विरोधी पक्ष नेते ते होता ते अधिवेशनात झाला, अजून अधिवेशन संपायला आजचा दिवस बाकी आहे. आजच्या दिवशी जर संध्याकाळी नाही झालं तर केलं नाही असं आपण समजू. खरं तर या संसदीय प्रणालीमध्ये, लोकशाही प्रणालीमध्ये विरोधी पक्षनेता ही महत्वाची जबाबदारी असते आणि ती मिळाली पाहिजे, ती दिली पाहिजे. राज्य सरकार किंवा विधानसभा अध्यक्ष किंवा विधिमंडळ
सभापती कोणाच्या दबावाखाली काम करतात. खरं तर यांनी रामशास्त्री प्रभूंची भूमिका निभावली पाहिजे. परंतु मला असं वाटतं तेही मुख्यमंत्री म्हणा किंवा सरकार म्हणा यांच्या दबावाखाली काम करतं की काय, अशा प्रकारची शंका मनात निर्माण होते. मी त्यांचा आदर करतो, दोन्ही पदाचा दोन्ही व्यक्तींचाही आदर करतो. परंतु आत्ताच्या घडीला मला असं वाटतं त्यांच्याही हातात काही राहिलं नाही किंवा ते काही करत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. परंतु विरोधी पक्षनेते झाले पाहिजे. तर आता अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. राज्याला किंवा खास करून विदर्भ मराठवाड्याला या अधिवेशनातून काय झालं? काहीही भेटलेलं नाही. अजून संध्याकाळी मुख्यमंत्री काय काय बोलतात त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. परंतु आतापर्यंतच्या चर्चेतून तर शेतकऱ्यांना काही भेटण्याची अपेक्षा होती सगळ्यात महत्वाचं. विदर्भाच्या विकासाचं जे मराठवाड्याच्या विकासाची तीच रडगाणे आहे. सिंचनाच्या प्रकल्पाला कोणत्याही प्रकारचा निधी पुरवणी मागण्यामध्ये मंजूर झालेला नाही. शेतकऱ्यांचा जो 31,800 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, 15,000 कोटी रुपयाचीच तरतूद केलेली आहे. याचाच अर्थ अजून उरलेले 16,800 कोटी तर गरज आहे. परंतु याची तरतूद कुठे केली आहे? सरकार कर्जबाजारी झालेला आहे. सरकार पूर्णपणे 9.5 लाख कोटींचं कर्ज सरकारच्या डोक्यावर आहे. 81,000 पर मानसिक कर्ज या राज्यातल्या व्यक्तीच्या डोक्यावर आहे. तर राज्य सरकार फार काही या अधिवेशनातून करेल असं मुळीच वाटत नाही. शिवसेना आमदार संघाच्या कारणात संघाची विचारसरणी काय गद्दारीची आहे? संघाची विचारसरणी काय 50 खोक्याची आहे? संघाची विचारसरणी काय संजय शिरसाट दळवी सारखे पैशाच्या नोटा जमा करण्याची आहे? संघाचे विचार काय बिवलकर सारख्या राष्ट्रविरोधी लोकांची जमीन त्याच्या नावावर करण्याची आहे? त्याच्यामुळे मला असं वाटतं खरं तर अशा लोकांनी संघ कार्यालयात किंवा संघाच्या मुख्यालयात जाऊन आता हे संघाने सुद्धा म्हटलं पाहिजे की एकनाथ शिंदेची विचारसरणी आमच्यासारखी आहे. खरं सांगायला गेलं तर असं कुठं विचारसरणीचा आणि एकनाथ शिंदेचा कुठं संबंध येत नाही. त्याच्यामुळे हे म्हणणं हास्यास्पद आहे त्यांना. प्रकाश आंबेडकर आहेत त्या समजले की एकनाथ शिंदेनी आणि शहांना खिस्सात घातल्याचं दिसतंय. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. असं वाटत नाही. त्याच्यासाठी कोणताही पक्ष ज्याच्या संख्या 135 आहे आणि ज्याची संख्या 60 आहे तर 135 वाल्याला आता 60ची गरजच नाही ना. मेजॉरिटीला 144 लागतात. जर भाजपाने ठरवलं तर संध्याकाळपर्यंत 144 काय 184 करू शकतात ते स्वतःच्या पक्षाचे. त्यामुळे मला नाही वाटत की अशा पद्धतीनं प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात की अमित शहा यांना खिशात एकनाथ शिंदे घालणं कदापि शक्य नाही. अमित शहाच्या खिशामध्ये अशा अनेक एकनाथ शिंदे आहेत. तुमचेच आमदार आहेत कैलास पाटील यांनी काल विधान अधिवेशनात गंभीर प्रश्न उपस्थित केला की राज्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर 1,800 कोटीचा घोटाळा आहे. शालेय पोषण आहारामध्ये निश्चित काही त्रुटी आहेत. टेंडरमध्ये घोटाळा मी काही त्याचा अभ्यास केला नाही. परंतु शालेय पोषण आहार मिळण्यामध्ये निश्चित अनेक त्रुटी आहेत, अनेक अडचणी आहेत, अनेक अव्यवस्थितपणा आहे. जितकं पाहिजे तेवढं अतिशय सिरियसपणे शालेय पोषण आहाराकडे सरकारचं लक्ष नाही. खरं तर याला केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणावर येतो. परंतु गुत्तेदारांच्या हवाली असा निधी केला जातो आणि गुत्तेदार काय करतात याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. खरं तर याच्यामध्ये क्रायटेरिया आहे, काय दिलं पाहिजे, कोणत्या तापमानात कोणत्या दिवसामध्ये काय शालेय पोषण आहार दिला पाहिजे, त्याचं काय कॅलरीज असल्या पाहिजे, कोणत्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना किती कॅलरीज दिल्या पाहिजे, याचं कुठेही प्रमाण पाळलं जात नाही. राज्यामध्ये आता महापालिकेच्या निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडी किंवा तुमची कशी तयारी असणार आहे? तर आता या शहरात तरी भाजपाने शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज वाटप करण्यात आले. मला वाटतं आमच्या पक्षाची प्रोसेस चालू आहे. आम्ही ऑलरेडी 3 महिन्यापासून हे सगळं वर्कआउट केलेलं आहे आणि येणाऱ्या 2-4 दिवसात सुद्धा हे सगळं वर्कआउट पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही जाऊ. यांच्या सगळ्या दिखाऊपणाच्या गोष्टी चालू आहे. शिवसेना दिखाऊपणा न करता बेसिक प्रत्येक प्रभागात जाऊन या पद्धतीनं कामाला शिवसेनेनं ऑलरेडी मागच्या 3 महिन्यापासून सुरुवात केली आणि आमचं याच्यातलं बरंचसं काम फार आम्ही पुढे गेलेलो आहोत.
आता पंतप्रधान आवाज योजनेचे घरं बांधण्यात चालू आहे शहरामध्ये. या ठिकाणी जे घर टावर उभे राहत आहेत त्या टावरमध्ये 3 बिल्डिंगला महापालिका अधिकाऱ्यांची नावं देण्यात येणार आहेत. संजय अशोक आणि वावळे का? संतोष वावळे. संजय अशोक असो संतोष असो यांच्या बापाची प्रॉपर्टी नाही आहे ही प्रॉपर्टी जनतेची नाही. एखाद्या अधिकाऱ्यांनी काम केलं म्हणजे त्यांनी त्याचं कर्तव्य निभावलेलं आहे. खरं तर अशा या सगळ्या घरकुलाच्या ईडीची चौकशी चालू आहे अजून. याचं अजून सगळं सरकारने ते दडवून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये बरेच लोक सहभागी आहे. खरं तर हे कधी व्हायला पाहिजे होतं ना अजून काही झालं नाही. किती घरं द्यायला पाहिजे? 70,000 7,000 थोडेसे होत आहेत. बरोबर आहे ना? आणि त्याला जर कोण अशोकराव ओलान संतोष नाव देत असेल तर ते चुकीचं आहे. तिथं राष्ट्रपुरुषांचं नाव दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं कोणत्याही अधिकाऱ्यांची ही प्रॉपर्टी नाही. अधिकारी काम करणं म्हणजे काय त्याचा तो कर्तव्य निभावतो आणि त्याच्यामुळं असे व्यक्तिगत नाव देण्याची प्रथा रूढ करू नये, बिलकुल करू नये. जनता त्याला विरोध करेल. तुम्ही तुमचं घरकुल पूर्ण करा. तुमचा आम्ही आदर करू, सत्कार करू, शॉल श्रीफळ देऊ, एखादं रिवॉर्ड देऊ. परंतु नाव वगैरे महापुरुषांचंच दिलं पाहिजे. असं कोणाचं व्यक्तिगत नाव नाही दिलं पाहिजे. म्हणजे त्यांचंच काय आणखी कोणत्या नेत्याचंही द्या म्हटलं तर त्याचंही नाही दिलं पाहिजे असं मी म्हणेन. अधिकाऱ्यांचं काय कोणत्या नेत्याचं सुद्धा देऊ नये. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या समृद्ध संसदीय परंपरेचं कौतुक केलंय. नियमांसह मुद्दे आणि प्रश्नांवर आधारित कामकाजामुळे हे सभागृह देशभरात आदर्श मानले जातात असं ते म्हणतात. बरोबर आहे. खूप नियमांचं त्याचं पालन होतंय. विरोधी पक्ष नेता नाही या अधिवेशनात नाही मागच्या अधिवेशनापासून संपलेलं आहे आणि हे आदर्श पालन आताची आधीच्या विषयी ते बोलत असेल तर ते सत्य आहे. पण आताच्या विषयी वर्तमान विषय बोलत असेल तर ते असत्य आहे. थँक्यू. शालेय पोषण म्हणाला तुम्ही.